हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे। त्यामुळे आमचा साफ साफ आरोप आहे 6,500 कोटीचा ॲम्ब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे। आता ह्याच्यात खोलात जर आपण गेलो तर इथे बीव्हीजीचा कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट आता आपल्याला सुरू करायचा आहे। त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपनीला बोलवलं गेलं, ते फार डिटेलमध्ये मी नंतर सांगेल, थोडक्यात तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये 4 ऑगस्ट 2023 ला एक जीआर काढण्यात आला। त्याच्यामध्ये 2 कंपन्या घ्यायचं ठरलं होतं, पण नंतर तिसऱ्या कंपनीला कुठेतरी वाईट वाटलं। तिसऱ्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले असं आम्हाला कळतंय। मुख्यमंत्र्यांना भेटले आणि दिल्लीतल्या काही लोकांना भेटले। ज्या काही गोष्टी झाल्या असतील, वाटाघाटी झाल्या असतील, त्यानंतर तो पहिला जीआर हा कॅन्सल झाला। 15 मार्च 2024 ला दुसरा जीआर आला, त्याच्यामध्ये 3 पार्टनर घेण्याची परवानगी त्याच्यामध्ये आली। आता ह्याच्यात मी पूर्वीचं टेंडर 2014चं आणि आत्ताचं ह्याला कंपेअर करत नाही, पण 4 ऑगस्ट 23 म्हणजे ह्यांनीच काढलेलं जीआर आणि 15 मार्च 2024 या 2 जीआरचा फक्त फरक तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये पूर्वी 2014 ला ॲम्ब्युलन्स ह्या सरकारने घेतल्या होत्या आणि त्या एजन्सीला दिल्या होत्या। इथं तसं केलं गेलं नाही। त्याचं मुख्य कारण ॲम्ब्युलन्स एजन्सीनेच घेतल्या। उद्या सरकार बदललं तरी 10 वर्ष त्याच कंपनीला कंपल्सरीली आपल्याला कॉन्ट्रॅक्ट हा जिवंत ठेवावा लागेल, म्हणून असं काही ते गडबड ह्याच्यामध्ये केलेली आहे। ह्याच्यामध्ये कॅपेक्स म्हणजे जे आपल्याला ॲम्ब्युलन्स घ्यायचे आहेत ते कॅपेक्ससाठी सरकारनेच पैसा दिला। त्याची किंमत बघा, एएलएस म्हणजे ॲडव्हान्स जी ॲम्ब्युलन्स असते त्याच्यामध्ये 48 लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला जीआरमध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या जीआरमध्ये धरलं होतं। ते नंतरच्या जीआरमध्ये दुसऱ्या जीआरला 3 कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून 84 लाखाला नेलं। बीएलएस 30 लाखावरनं 62 लाखावर नेली। निनो म्हणजे लहान मुलांसाठी जी काही ॲम्ब्युलन्स असते 48 लाखावरनं 91 लाखावर नेली। आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। जर ऑगस्ट 2023च्या जीआर प्रमाणे घेतलं असतं तर 577 कोटी रुपये लागले असते, पण ह्यांनी जीआर बदलला 1116 कोटी रुपये लागले। भ्रष्टाचार 93% म्हणजे 539 कोटी रुपये फक्त ॲम्ब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण जर ऑपेक्स मध्ये जर बघितलं तर ऑपेक्स मध्ये ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 मध्ये बघितलं तर ते 2000 कोटीचा फरक तिथं येतो। त्याच्यानंतर 2 जीआर मधला ऑपेक्सचा मी तुम्हाला सर्वांना सांगितलं, तर म्हणजे टोटल याच्यामध्ये जर भ्रष्टाचार आपण काढला तो रफली हा 5300 कोटी फक्त ऑपेक्समध्ये, आणि जर आपण कॅपेक्स त्याच्यात घेतला तर तो 550 कोटी रुपयाच्या आसपास जातो। मग आता ह्याच्यामध्ये आम्ही ऑपेक्स जी आहे म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट, आम्ही काही कंपनीशी बोललो, आम्ही काही ॲम्ब्युलन्सवाल्यांशी बोललो। इथं जी ऑपेक्स कॉस्ट धरली गेली आहे 4,18,000 रुपये, नाहीतर 3,70,000 रुपये हे मार्केटमधून काढल्यानंतर, आणि तिथं 2 लोक डॉक्टर आणि हे सगळं धरलं तर 2 लाख रुपये येते। त्याच्यामध्ये सुद्धा 5,000 कोटीचा कुठेतरी भ्रष्टाचार झाला असं आमचं मत आहे। हे सगळे जीआर आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। आता ह्याच्यात आम्ही टेंडर घेतले, आम्ही टेंडर असे घेतले की ॲम्ब्युलन्स आम्हाला खरेदी करायची तुम्ही सांगा, आणि आम्ही 1-2 ॲम्ब्युलन्सचं टेंडर तिथं घेतलं। तर जी यांनी 65 लाखाला ॲम्ब्युलन्स फायनल केली एएलएस 255, ती आम्हाला टेंडरमध्ये 33 लाखाला मिळाली एक ॲम्ब्युलन्स। अशा जर आम्ही 255 घेतल्या असत्या तर ती 25 लाखाला गेली असती। तर हे सगळं जर तुम्ही गणित घेतलं तर मार्केट प्राइस